सहकारात शिरणारी गुन्हेगारी प्रवृत्ती वेळीच रोखण्याची गरज आहे, अन्यथा सहकाराच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला जाईल, असं विधान करत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटलांनी अप्रत्यक्षरित्या गोपीचंद पडळकरांवर निशाणा साधलाय। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ते बोलत होते। भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने जतमधून सोसायटी गटातून तयारी करत आहेत। यावरून जयंत पाटील यांनी हे विधान केले आहे। तसेच जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्ती करण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो अयशस्वी ठरला, अशी अप्रत्यक्ष टीकाही जयंत पाटलांनी आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर यावेळी केली। ही प्रथा सांगली जिल्ह्यात यापूर्वी कधी नव्हती, पण ही दुर्दैवाने प्रथा काही भागात या जिल्ह्यात वाढायला लागलेली आहे। काही घटना अशा झालेल्या आहेत आणि त्यामुळे या सहकारी चळवळीमध्ये चुकीची लोक घुसणं, गुन्हेगारी प्रवृत्ती या सहकारी चळवळीत घुसणार नाही याची देखील काळजी आपल्याला हातात हात घालून वसंतराव दादांच्या या जिल्ह्यामध्ये आपल्याला करून दाखवली पाहिजे। या जिल्ह्यातल्या सहकारी चळवळी आपण पूर्ण ताकदीनं चांगल्या सत्प्रवृत्तींना प्रोत्साहन देण्यासाठी या सहकारी संस्था एकत्रितपणाने चालवतोय आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की अशा वेगळ्या प्रवृत्त्या या सहकारी संस्थांमध्ये शिरणार नाही याची देखील काळजी तुम्ही सगळे घ्याल, असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो। आज मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आलात। मला मानसिंगराव नाईक यांनी निश्चित सांगितलेलं की 5वी शेवटची जनरल सभा आहे आणि मग निवडणूक आहे, त्यामुळं मी पहाटे मुंबईला घेऊन आलो आणि सकाळच्या इथं पोहोचलो। पण मानसिंगराव नाईक यांनी गेले 5 वर्ष अतिशय चांगली संस्था सांभाळली, चांगल्या पद्धतीने कारभार केला, सर्वांना दिलासा देण्याचा